तक्रारदार आहेत मनोज नांगला, वय 39 वर्ष, कामाठवाड्यात राहतात ते. तर त्यांना एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये की त्यांना त्यांचा ऑस्ट्रेलियाचा विजा मंजूर झालेला आहे आणि त्यांना एका कंपनी थ्रू अपॉइंटमेंटचे लेटर पण आलेले असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्याकडून त्यांनी जवळजवळ ₹6.25 लाख घेतले होते. परंतु गेले 2 वर्ष झाले त्यांना विजाही मंजूर झालेला नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या कंपनीकडून ऑथेंटिक लेटर आलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीची शहानिशा केलेली आहे आणि त्याप्रमाणे विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या ते 2024 मधलं प्रकरण आहे. नोकरीला लावून देतो म्हणून त्याचं ॲग्रीमेंट वगैरे लेटर त्यांनी पाठवलं होतं. ऑस्ट्रेलियाची एक कंपनी होती, कुठली तथाकथित कंपनीचं त्यांनी लेटर पाठवलं. त्याची फिर्यादीला जाणीव पण नव्हती आणि विजा पण त्यांचा मंजूर झाल्याचं त्यांनी त्याला मेसेज पाठवला होता आणि नंतर RTGS मार्फत आणि फोनपे गुगल पे मार्फत त्यांनी पैसे घेतले होते वेळोवेळी ₹5.5 लाख रुपये. नंतर फिर्यादीला लक्षात आलं की त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून की आपली फसवणूक झाली म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला एक तक्रारी अर्ज दिला होता. तक्रारी अर्जाची शहानिशा केली. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे 973/26 फसवणुकीचा. सध्या आरोपी ऑस्ट्रेलियाला असल्याबाबतची प्राथमिक माहिती आहे. तरी आम्ही त्याची LOC काढून पुढचं जे काय आहे ते तपास पूर्ण करणार आहोत. API गिरी त्याचा तपास करीत आहेत. बरोबर आहे. काही लिंक्स आणि काही मेसेजेस प्राप्त होतात. बेरोजगार तरुण असतात त्यांना हेरून किंवा रँडमली पाठवले जातात आणि जो त्यांना रिस्पॉन्स देतो किंवा रिप्लाय देतो तर मग तो त्याला बळी पडतो असा त्याचा अर्थ आहे. तर असं कुठल्याही प्रकारचे लेटर्स वगैरे किंवा जर कोणी अशी मागणी केली किंवा लिंक्स पाठवल्या तर त्या संदर्भात आपण खात्री करावी अगोदर किंवा कन्सर्न कंपनीशी खात्री करावी. सगळ्या कंपन्यांचे पोर्टफोलिओ हेच वेबसाईटवर अवेलेबल आहे किंवा त्यांचे HR असतात त्यांच्याशी संपर्क करावा आणि जर त्याच्यात तथ्य आढळलं तर ठीक, नाही आढळलं तर त्यानंतर आपण पोलिसांशी संपर्क साधावा किंवा अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. आणि कुणालाही आर्थिक व्यवहार करताना अगोदर पूर्ण खात्री झाल्याशिवाय कुठलेही ट्रान्झॅक्शन